हे हिरवे साप, हे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप हे कोणाचेच होऊ शकत नाही। देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचा है, हा एकमेव ह्यांचा हेतु। हिंदुस्तान में बहुत ऐसे पंडित आ गए हैं जो कि मुसलमानों को लेकर हेट स्पीच देते हैं। नरसिम्हानंद जो कि मुसलमानों को लेकर विवादित बयान दिया था, तो उनके खिलाफ प्रोटेस्ट हुआ और प्रोटेस्ट में पथराव भी हो गया था और उसी को लेकर नीतीश राणा ने फिर स्पीच दिया। हालांकि ये खुद हेट स्पीच देते हैं हमेशा से, तो इन्होंने कहा है कि जितने भी लोगों ने पथराव किया पुलिस में उनके ऊपर सख्त सख्त कार्रवाई किया जाना चाहिए। और इन्होंने मराठी में बहुत कुछ बोला है। पूरा वीडियो देखिए और कमेंट करके जरूर बताएं और भाई ने क्या क्या बोला है। काल रात्री अमरावती मध्ये नागपुरी गेट पोलीस स्टेशन मध्ये झालेली दगडफेक हे परत एकदा शिक्कामोर्तब करून जातं की हे जिहादी, हे हिरवे साप हे कोणाचेच नाही। आता तरी ह्यांच्या बिर्याणीवर प्रेम करणारे जे काही मोजके पोलीस खात्यातले अधिकारी आहेत त्यांचे डोळे उघडले असतील की हे हिरवे साप, हे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप हे कोणाचेच होऊ शकत नाही। यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्यच नाही। मी जे वारंवार बोलतोय की ह्यांना या देशात शरिया कायदाच लागू करायचा आहे। मी अमरावती पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना मी विश्वास देतो की तुम्ही घाबरू नका, चिंता करू नका। सकल हिंदू समाज आणि आमचे महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे तुमच्या बरोबर आहेत। आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभे आहोत। या हिरव्या सापांना वेळेत ओळखा। ह्यांना फक्त या देशामध्ये, या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचा आहे, हा एकमेव ह्यांचा हेतू आहे। कोणतरी दुसऱ्या राज्यामध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल काही बोलतो, याचा हा अर्थ होत नाही की त्यांनी नागपुरी पोलीस स्टेशन अमरावतीमध्ये येऊन धिंगाणा घालावा, पोलिसांवर हल्ले करावे, पोलीस स्टेशनवर दगडफेक करावं। म्हणून या निमित्ताने त्या सगळ्या हिरव्या सापांवर पोलीस खात्याने कडक ती कडक कारवाई करावी अशी ह्या निमित्ताने मी मागणीही करतो। तो धन्यवाद यहाँ तक देखने के लिए और आप लोग कमेंट करके जरूर बताएं भाई ने क्या क्या